jungle. भरधाव कारच्या धडकेत कोल्हापूरच्या दुचाकीस्वाराचा मृत्यू. रेटेधरण येथील घटना. शिराळा रोडवरील रेटेधरण गावाच्या हद्दीत ओढ्यावरील पुलाजवळ गुरुवारी दुपारी भीषण अपघात झाला. भरधाव वेगाने येणाऱ्या कारने दुचाकीला समोरासमोर जोराची धडक दिल्याने कोल्हापूर येथील दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. प्रदीप खंडेराव कांबळे, वय 50, सुभेदार, रामजी आंबेडकर कॉलनी, कोल्हापूर असे मृताचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी कार चालक कौस्तुभ वसंत वाईकर, राहणार कोल्हापूर याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार मृत प्रदीप कांबळे हे ईश्वरपूर येथील भूमी अभिलेख कार्यालयात कार्यरत होते. ते गुरुवारी दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास कामानिमित्त आपल्या ॲक्टिवा दुचाकी क्रमांक MH09DT 2516 वरून शिराळ्याकडे निघाले होते. रेटेधरणच्या गावाच्या हद्दीतील ओढ्याजवळील पुलाजवळ पुढील बाजूस ते आले असता समोरून येणाऱ्या होंडा एलिव्हेट चारचाकी कारने क्रमांक MH09 GM 1378 दुचाकीला समोरासमोरची धडक दिली. या धडकेत प्रदीप कांबळे यांना गंभीर दुखापत झाली आणि त्यांचा मृत्यू झाला. या अपघातानंतर प्रणव चंद्रकांत कांबळे, वय 32 यांना ईश्वरपूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी मोटार वाहन कायदा कलम 184 नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक सतीश मिसाळ या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.